पारनेर विधानसभा मतदारसंघातून काशीनाथ दाते यांनी मोठं विजय जो आहे तो या ठिकाणी अ, मिळवलेला आहे. निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा पराभव करत मोठा विजय मिळवला. सर, हा विजय कसा पाहता येईल? हा विजय खरं म्हणजे माझे नेते आदरणीय अजयदादा पवार साहेब असतील, महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथजी शिंदे साहेब असतील. खरं म्हणजे यांच्या महायुतीनं जे काही या राज्यामध्ये सर्वसामान्यांच्या दृष्टीने जे निर्णय घेतले, ते निर्णय अतिशय समाजामध्ये मतदारांमध्ये भावले गेले. विशेषतः लाडकी बहिणीचे निर्णय जो आहे तो अतिशय आमच्या सगळ्या भगिनींमध्ये तो चांगला झाल्याचं त्या सगळ्या भगिनींच्या प्रतिक्रिया होत्या. आणि प्रचार करतानाच माझ्या लक्षात आलं होतं की ह्या सर्व महिला भगिनींचा मला चांगल्या पद्धतीचं मतदान होणार आहे, त्याची मला 100% खात्री होती. दुसरा महत्त्वाचा, मी गेली 40 वर्ष या राजकारण आणि समाजकारणामध्ये कंटिन्युअस काम करतो. आणि त्याच्यामुळे 40 वर्षामध्ये माझे ज्या ज्या घटकांशी संबंध आले, ज्या ज्या व्यक्तींशी संबंध आले आणि माझा एकंदरीत काम करण्याची पद्धत असेल किंवा माझा स्वभाव असेल, या माध्यमातून मी या मतदारसंघामध्ये कधीही कोणालाही एकाही व्यक्तीला आजपर्यंत कधी दुखावलेलं नव्हतं. आणि त्याच्यामुळे माझ्या बाबतीत तिन्ही एज ग्रुपमध्ये, मग तो ज्येष्ठ असेल, मध्यमवयीन असेल किंवा तरुण असेल, या सगळ्यांच्यामध्ये एक वेगळा प्रभाव माझा निश्चितपणे स्वभावाचा होता आणि एक सहानुभूती त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये होती. ज्येष्ठांनी तर मला अतिशय अगदी 100% ज्येष्ठांनी मला मतदान केलं. ज्येष्ठ भगिनी असो किंवा ज्येष्ठ बंधू असो, त्या सगळ्यांनी मतदान केलेलं आहे. आणि विशेषतः बाकी मध्यमवयीन आणि तरुणांनी देखील यावेळेस, तरुणांचा कदाचित गेल्या 5 वर्षामध्ये बराचसा भ्रमनिरास झालेला मला जाणवलं. जे भ्रमनिरास झालेले जे तरुण आहेत, त्या अपेक्षा ठेवून त्यांनी विरोधात पूर्वीच्या उमेदवाराच्या बाजूने गेले होते, त्यांच्याकडून त्यांचा भ्रमनिरास झाल्याचं 100% मला या ठिकाणी प्रचार करताना सिद्ध होत होतं. आणि त्याचा एक फायदा निश्चितपणे मला झाला. आणि मी पहिल्या दिवसापासून ही निवडणूक कुठल्याही व्यक्तिगत पातळीवर नेली नाही, कोणाच्यावर टीका टिप्पणी केली नाही, कोणाच्या कार्यपद्धतीवर टीका टिप्पणी केली नाही. मी पुढच्या 5 वर्षामध्ये माझं विजन काय आहे, मी काय करणार आहे, मी कसा विकास करणार आहे, हीच मग संपूर्ण लोकांच्या मध्ये किंवा मतदारांच्या मध्ये पटवण्याची भूमिका मला या निवडणुकीत घेतली. मला अतिशय कमी वेळ मिळाला. माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मला फक्त 12 दिवसाचा कालावधी प्रचाराला होता. बाकी इतर उमेदवारांनी अनेक पद्धतीनं निवडणुकीची वर्षभरापासून तयारी केलेली होती. काहींनी कुठं देवीच्या यात्रा घडवल्या होत्या मतदारांना, काहींनी साड्या वाटल्या होत्या, अनेक प्रकार त्या ठिकाणी आधी केले. पण मी बिलकुल कुठल्याही प्रकारची माझी पूर्वतयारी नव्हती. माझा फक्त विश्वास माझ्या मतदारांच्यावर होता आणि त्याच्यामुळं त्या विश्वासावर मी ही निवडणूक जिंकली. सर, तुम्ही मागच्या निवडणुकीतील देखील तुम्ही उमेदवारी मागितली होती, पण त्यावेळेस माघार घ्यावा लागली. यावेळेस अजितदादांनी उमेदवारी दिली, मोठा विजय मिळाला. कसं पाहता? मला खरं म्हणजे मी 2004 साली सुद्धा उमेदवारीच्या स्पर्धेमध्ये होतो. नंतर 2014 साली स्पर्धेमध्ये होतो आणि त्यानंतर आता 2024ला मी त्या स्पर्धेमध्ये गेलो. 2014ला माझी परिस्थिती अशी झाली की मला 2012मध्ये राष्ट्रवादीमध्ये पुन्हा प्रवेश दिला गेला होता आणि 14ची उमेदवारी अजितदादाच्याच या ठिकाणी पारनेरच्या बाजारतळावर जी माझी प्रवेशाची सभा झाली, त्या सभेत दादांनीच माझी उमेदवारी देण्याचा शब्द त्यावेळेस दिलेला होता. परंतु काही अपरिहार्य कारणामुळं दादांना तो शब्द त्या 14ला पाळता आला नाही. त्याच वेळेस मला जिल्हा अध्यक्ष म्हणून देखील माझी नियुक्ती झाली होती, परंतु एकच दिवसात त्या ठिकाणी जिल्हाध्यक्षपदाची नियुक्ती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती रद्द करण्यात आली. आणि तो जो माझ्यावर खऱ्या अर्थानं अन्याय झाला होता. आणि त्याच्यातून आता यावेळेस अजितदादा स्वतः एकटे निर्णय घेणारे होते, त्यांच्याच निर्णयावर ते सगळं अवलंबून, त्यांना दुसऱ्या निर्णयाची कोणाची वाट पाहायची नव्हती. आणि म्हणून त्यांनी माझ्यावर जो 10 वर्षापूर्वी झालेला जो अन्याय आहे, तो अन्याय दूर करण्यासाठी आणि एकंदरीत सर्वेक्षण करून त्यांनी मतदारसंघामध्ये सर्वेक्षण केलं. आणि मग जे स्पर्धक उमेदवार आहेत त्याच्यामध्ये कोण उजवं दिसतंय, तर त्याच्यामध्ये देखील त्यांना सर्वेक्षणामध्ये माझी बाजू जरा उजवी त्यांना दिसली. आणि म्हणून त्यांनी मला खरं म्हणजे न्याय दिला. त्याचा मला खूप आनंद वाटला. कारण शेवटी अजितदादा हे व्यक्तिमत्व असं आहे की दिलेला शब्द पाळणारे व्यक्तिमत्व आहे. ते मुळातच आपण अजितदादांचा वादा हा वादाच असतो, कधी खोटा ठरत नाही. आणि म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे. आणि त्यांच्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी माझ्या सगळ्या मतदार बंधू भगिनींनी पात्र होण्यासाठी सगळ्यांनी मला खऱ्या अर्थाने मदत केली. मला त्याचा सार्थ अभिमान आहे. आणि या जनतेला मी निश्चितपणे 5 वर्षात जे काही न्याय द्यायचा तो निश्चितपणे दिल्याशिवाय राहणार नाही, एवढी मला खात्री आहे.
पारनेर तालुका पाहिला तर एक पद्धतीने दुष्काळी भाग जास्त आहे. तर आता पाण्याची मोठी समस्या आहे. तर येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर कसं काम होणार? मी माझ्या कामाला आता सुरुवात केलेली आहे. आता माझे अधिकारी जे मला या ठिकाणी माझं सन्मान करण्यासाठी किंवा स्वागत करण्यासाठी येत आहेत. मी त्यांना इथंच लगेच सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. मग ते पाटबंधारेचे असोत, ते बांधकामचे असोत किंवा आरोग्य विभागाचे असोत, कुठल्याही विभागाचे सगळ्या अधिकाऱ्यांना आत्ता सूचना देऊन टाकलेल्या आहेत की तुमचं जे काही आजपर्यंत जे काही कामाचा आढावा असेल किंवा पुढचं भविष्यामध्ये तुम्ही जे काय किंवा माझ्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पनांच्या माध्यमातून उदाहरणार्थ पठार भागाचं 1 टीएमसी पाणी राखून ठेवलेलं आज त्याला 15 वर्ष झाली, परंतु त्याच्यावर पुढे काहीच कारवाई झाली नाही. मला 100% माहिती आहे की त्या योजना कार्यान्वित होत असताना अनेक अडथळे आले, तांत्रिक बाबी अडचणीच्या ठरल्या. विद्युत पंपाचं बिल कोणी भरायचं हा मुद्दा उपस्थित झाला आणि त्याच्यामध्ये तो प्रश्न रेंगाळला. ही सगळी गोष्ट मला माहीत आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये आता नवीन पर्याय आलेले आहेत. आता सोलरवर मोठमोठे पंप चालत आहेत, फार अगदी 100 हॉर्सपॉवरचे पंपसुद्धा सोलर ऊर्जेवर चालत आहेत आणि म्हणून त्याला बिनखर्ची ती योजना चालू होऊ शकते आणि म्हणून ती योजना कार्यान्वित होण्यासाठी मी खऱ्या अर्थाने पठार भागासाठी प्रयत्न करणार आहे. नंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकार पश्चिमेच्या घाटावरील पाणी जे पश्चिमेकडे वाहून जाते ते वाया जाणारं पाणी इकडं वळवायचं, पूर्वेला वळवायचं असा एक प्रस्ताव केंद्र आणि राज्य सरकारच्या विचारात आहे. त्याच्या सुद्धा लक्ष घालून त्याची काय परिस्थिती आहे ते पाहून शासनाच्या माध्यमातून ते कसं पुढं नेता येईल त्या संदर्भातलं सुद्धा मी चर्चा करणार आहे. आणि दुसरी गोष्ट देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळामध्ये बघा ते मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजना आली होती आणि आमच्यासारख्या दुष्काळी तालुक्याला ही जलयुक्त शिवार योजना म्हणजे ही वरदान होती. त्या काळात आमच्या या मतदारसंघामध्ये जे काही पाणी अडवण्याचं काम झालं आज त्याचा फायदा आम्हाला निश्चितपणे दिसतो. पाण्याची पातळी वर टिकून राहण्यासाठी त्या कामांचा फायदा झाला आहे. याच्यापेक्षा अजून मोठ्या प्रमाणावर खऱ्या अर्थाने ती कामं झाली पाहिजे म्हणून मी सरकारला पुन्हा एकदा विनंती करणार की जलयुक्त शिवार योजना जी आहे ती किमान दुष्काळी तालुक्यांसाठी तरी चालू करावी अशा पद्धतीने देखील शासनाकडे मी मागणी करणार आहे. आणि अशा पद्धतीने जे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या मध्ये मी लक्ष घालणार आहे. उकडेचं पाणी नेहमी शेवटच्या आवर्तनाला कमी पडतं, त्याच्या संदर्भात सुद्धा बोगद्याचा विषय आहे, माणिकडोहाच्या बोगद्याचा विषय आहे किंवा अजून अनेक इश्यू आहेत. तर ते सुद्धा उन्हाळ्यामध्ये आमच्या पारनेरच्या ज्या गाव आहेत 15-16 गावं जे त्याच्यामध्ये आहेत त्या गावांना किंवा त्याच्या पुढचे गाव जे श्रीगोंदा कर्जत त्यांना त्या आवर्तनामध्ये अडचण येऊ नये म्हणून त्याच्यासाठी सुद्धा मी माझ्या स्तरावर प्रयत्न करणार. निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये दोन मुद्दे प्रकर्षाने जाणवले. एक होता दहशतीचा आणि दुसरा होता घराणेशाहीचा. त्याचा फायदा झाला. चांगला फायदा झाला, कारण घराणेशाहीचा आरोप खासदार डॉक्टर सुजयदादा विखे यांच्यावर झाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि त्याला 6 महिने नाही झालं तर 6 महिन्याच्या आत त्यांच्यावर आरोप करत असताना स्वतःच त्याचे गुन्हेगार झाले ना. त्यांनी स्वतःच्या घरामध्ये उमेदवारी घेतली, ते लोकांना आवडलेलं नाहीच. त्याच्यानंतर दुसरा विषय असा की दहशतवाद. आता दहशतीचं ते आता तुम्हाला दिसतंय. मी निवडणुकीच्या प्रचार काळामध्ये फिरत असताना मला ओपन होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या आणि आज मी निवडून आल्यानंतर मला त्यांनी सुप्तपणे ज्यांनी मतदान केले ते सगळे आज ओपन झाले. त्याचा अर्थ त्यांच्यावरती दहशत मिटलेली गेलेली आणि त्या मुद्द्यावर मला फायदा निश्चितपणे झाला. सुप्तपणे मला मतदान भरपूर झालेले. 40,000चा लीड तोडणं काही सोपं नव्हतं. लोकसभेला 40,000 लीड होते, 38,000 तो तोडून पुढे जायचं होतं. पण लंके म्हणत होते 1 लाखाची लीडनी निवडून. ते त्यांच्या वल्गना होते. त्यांनी शरद पवार साहेबांना आश्वासन दिलं होतं मी 12-0 करून देईल. मला लंके म्हणतात हे त्यांचं वक्तव्य होतं. झालं काय सीट? ते 2 सीट जळायला नसतं त्यांचंच 0 झालं असतं. तो अहंकार नडला. अहंकार तर नडतोच. हे तर महाभारतापासून तर आपण ऐकतो ना, अहंकाराचा शेवट असाच असतो, तेव्हा तो नडणारच. ते आमदार काशीनाथ दाते सर. रोहित वाळके, मुंबई तक, अहमदनगर.